Hey, hello guys, welcome back in Vidya Mandir Academy. So today we are going to solve the practice set number 1.1. So the first question of practice set 1.1 is base of the triangle is 9 and height is 5 cm. एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस दिला आहे आपल्याला, बेस इज 9 cm आणि त्याची हाईट सांगितली, हाईट इज 5 नॉट सेंटीमीटर, युनिट काही दिलेलं नाही. बेस ऑफ द अनदर ट्रायंगल इज 10, अनदर ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 and height is 6 आणि हाईट सांगितली 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिला जो ट्रायंगल आहे त्याचा बेस 9 आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आहे. पहिल्या ट्रायंगलची हाईट 5 आहे, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट 6 आहे. म्हणजे दुसरा जो ट्रायंगल आहे तो पहिल्या ट्रायंगलपेक्षा थोडासा मोठा आहे. ओके, सपोज आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा नेम माहिती नाही होता, आपण त्यांना ॲझ्युम करू. लेट अस ॲझ्युम दॅट ट्रायंगल ABC is smaller while triangle DEF is bigger or larger. While triangle DEF is bigger triangle. Okay, smaller triangle ABC and bigger triangle DEF. Smaller म्हणजे थोडासा छोटा असेल. Okay, this is triangle ABC and second one is triangle DEF. This one is ABC and this one is DEF. सो पहिल्या ट्रायंगलचा बेस किती सांगितला आहे? बेस ऑफ द ट्रायंगल इज 9. ह्या ट्रायंगलचा बेस आहे 9 आणि हाईट दिली 5. ती हाईट कोणती असेल? फॉर एक्झाम्पल दिस इज द हाईट, दिस इज 5. समजा हा AM पॉईंट आहे, बेस 9 अँड हाईट 5. देन दुसरा ट्रायंगल बेस 10 म्हणजे हे एवढं 10 असेल आणि समजा ही हाईट आहे DN. So DN is equal to 6. Height is equal to 6. Find the ratio of areas of this triangle. Okay, आता रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल आपण शिकलो. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल मीन्स व्हॉट? रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ओके, याच्या खाली आपण असं लिहिणार एक रिझल्ट. फर्स्ट रिझल्ट आपण शिकलो, वी नो दॅट ratio of areas of two triangles, ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their corresponding ratio of product of their corresponding basis and corresponding height okay, so which is equal to, therefore area of triangle first of all ABC upon area of triangle DEF is equal to काय करायचं आपल्याला? प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस पहिल्या ट्रायंगलचा बेस BC, हाईट AM. सो डायरेक्टली वी कॅन राईट BC इंटू AM अपॉन दुसरा जो ट्रायंगल आहे त्याची बेस दॅट इज EF इंटू त्याची हाईट DN. सो EF इंटू DN. पुट ऑल द व्हॅल्यूज. BCची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, BC इज इक्वल टू 9, AM इज इक्वल टू 5. So 9 into 5 upon EF 10 into 6. 10 into 6. 5 1 जा 5, 2 जा 10. 3 ने दोघांना पण जाईल, 3 3 जा 9, 3 2 जा 6. So we get 3 1 जा 3 by 4. So area of triangle, therefore area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to 3 by 4. ओके, सो फायनली आपल्याला एरियाचा रेशो किती मिळेल? रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स इज
3/4 ते काढायचं तर ते मिळेल 3/4. सो फायनली काय लिहिणार तुम्ही, देअरफोर द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज 3/4. देअरफोर द रेशो ऑफ areas of two triangles is 3/4. Ratio of areas of two triangles is 3/4. Next we are going to solve the question number 2. So the question number 2 is, in the figure BC is perpendicular to, question असा आहे, in figure BC is perpendicular to AB. okay, BC is perpendicular to AB. BC ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, BC is equal to 4, AD is equal to 8, then find the ratio of area of triangle ABC upon area of triangle, which triangle, ADB. आणि फिगर अशी दिली आपल्याला, ओके, दिस वन इज 90 डिग्री, दिस वन इज ऑल्सो 90 डिग्री, ठीक ना. आणि ट्रायंगलला नाव दिलंय ABC, AB and this one is D. ओके, सो आपल्याला काय दिलंय, BC इज परपेंडिक्युलर टू AB. BC हे जो आहे तो परपेंडिक्युलर आहे AB वरती, हा परपेंडिक्युलर आहे हा वाला सेगमेंट याच्यावरती, म्हणजे वरचा जो ट्रायंगल आहे त्याच्यासाठी बेस AB असेल, त्याची हाईट कोण असेल, BC असेल. ही झाली हाईट आणि हा झाला बेस वरच्या ट्रायंगलसाठी. खालचा ट्रायंगल इथं AD परपेंडिक्युलर आहे, AD इज परपेंडिक्युलर ऑन AB. सो AB त्याचा बेस आहे, याला जर असा उलटा केला सो ह्या ट्रायंगल सारखाच दिसेल, तो असा फिरवला, याला असा फिरवला तर AD इज द हाईट व्हाईल AB इज द बेस. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा कॉमन बेस आहे, राईट ना. वरच्या ट्रायंगलसाठी पण बेस AB, खालच्या ट्रायंगलसाठी पण बेस AB. आणि आपल्याला इथे व्हॅल्यू माहिती आहे काय, BC ची व्हॅल्यू 4, BC इज इक्वल टू 4 व्हाईल AD इज इक्वल टू 8. AD ची व्हॅल्यू तुम्हाला 8 दिली, म्हणजे हाईट 1, याची हाईट 1 आणि याची हाईट, राईट ना, याची जी हाईट आहे ती 4 आणि याची जी हाईट आहे ती 8. दोघांचा बेस कसा आहे, बेस इज कॉमन. आपण एक रिझल्ट शिकलो, व्हेन बोथ द ट्रायंगल्स हॅविंग कॉमन बेस then the ratio of areas of two triangles is equal to the ratio of their corresponding heights. जर बेस सेम असेल तर रेशो कोणाचा घ्यायचा, फक्त करस्पॉन्डिंग हाईट्सचा, राईट. देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल, विच ट्रायंगल आपल्याला हे फाइंड करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB, खालचा ट्रायंगल ADB, विच इज इक्वल टू H1/H2 लिहिलं तरी चालेल. H1/H2 म्हणजे पहिल्या ट्रायंगलची हाईट आपल्याला माहिती आहे, फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे BC, सेकंड ट्रायंगलची हाईट आहे AD. सो राईट डाऊन हिअर डायरेक्टली BC/AD. व्हाय BC/AD, बेस कॉमन आहे म्हणून बेस घेतलेला नाही आपण, कारण बेस घेतला तर वरती आणि खालती बेस सेम आहे, कट होऊन जाईल, कॅन्सल. सो डायरेक्टली वी कॅन राईट BC/AD. राईट डाऊन द रिझन हिअर, ते रिझन लिहावं लागेल फक्त. The reason is that both the triangles having equal base, right, both the triangle having equal base, which base, side AB, segment AB is the equal base, that is segment AB त्याचा इक्वल बेस आहे, असं ब्रॅकेटमध्ये रिझन लिहावं लागेल तुम्हाला. सो देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, BC ची व्हॅल्यू 4, AD ची व्हॅल्यू 8. सो 4/8 मीन्स 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो 1/2 इज द फायनल आन्सर. So 1/2 is the answer of question number 2. Next, question number 3. So the question number 3 is, in adjoining figure segment PS, पहिले तर फिगर अशी दिलेली आपल्याला, this is the figure,
Okay, name of this triangle is, this segment is PS, then this one and this one. Okay, Q T and this one is R, this one is R. ठीक आहे, अशी फिगर आहे आपल्याकडे. इन ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू. पी एस इज परपेंडिक्युलर ऑन आर क्यू. आर क्यूला पुढे एक्सटेंड केलं आहे, आर क्यू इथपर्यंत जे आर क्यूला थोडंसं एक्सटेंड केलं आहे पुढे. सो दिस सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर ऑन आर क्यू. सो सेगमेंट असं दिलेलं सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर ऑन आर क्यू. पी एस हा परपेंडिक्युलर कोणावरती, आर क्यू वरती. देन सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर ऑन पी टी, पी आर. क्यू टी segment QT is perpendicular to, means this QT is perpendicular on PR. QT is perpendicular on PR, right ना. जो परपेंडिक्युलर दॅट इज त्याला म्हणायचं हाईट, आणि ज्याच्यावरती परपेंडिक्युलर तो बेस. हा परपेंडिक्युलर आहे याच्यावरती, सो दिस इज बेस. हा जो आहे तो परपेंडिक्युलर मीन्स हाईट कोणावरती, बेस आर क्यू सांगितले, सो आर क्यू इज द बेस. ठीक. नेक्स्ट, इफ आर क्यू इज इक्वल टू 6, आर क्यूची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, आर क्यू इज इक्वल टू 6. देन नेक्स्ट वन इज पी एस इज इक्वल टू 6, पी एसची व्हॅल्यू पण दिलेली इथे 6. देन नेक्स्ट, अँड पी आर इज इक्वल टू 12, पी आरची व्हॅल्यू पण दिलेली, पी आर इज इक्वल टू 12. पी आर मीन्स दिस टोटल, पी आर इज इक्वल टू 12, राईट. पी आर इज इक्वल टू 12. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू टी. क्यू टीची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, this one we have to find the value of QT, right now. So how can you find? So first of all, we know that area of triangle, right now, area of triangle is a formula. So first of all, in triangle PQR, समजा हा फर्स्ट ट्रायंगल दिलेला PQR. PQR म्हणजे हा असा दिसतोय तो. ओके, PQR 90पेक्षा मोठा अँगल येथे, मीन्स दिस इज ऑप्टिस अँगल ट्रायंगल. आणि ऑप्टिस अँगल ट्रायंगलच्या हाईट्स नेहमी कुठे असतात, इथून जर हाईट ड्रॉ केली आपण तर त्याच्या अपोजिट साईडवरती, म्हणजे इकडे न ड्रॉ करता आपल्याला इकडे ड्रॉ करावं लागेल अशी हाईट. दिस इज द हाईट. आणि कोणला एक्सटेंड केलं तुम्ही, त्यासाठी आर क्यू, म्हणजे आर क्यू त्याचा बेस आहे, आणि हे जे पी एस इज त्याची हाईट आहे. ओके, सो ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला हिअर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. बेस कोण आहे आता, बेस इज आर क्यू. आर क्यू इज द बेस अँड पी एस इज द हाईट, सो आर क्यू इंटू पी एस, सो विच इज इक्वल टू 1/2. आर क्यूची व्हॅल्यू 6 इंटू पी एसची व्हॅल्यू पण 6. 2 3 जा 3 6 जा 18. ओके, 3 6 जा 18 स्क्वेअर युनिट, 18 स्क्वेअर युनिट. सेंटीमीटर दिलं असतं तर स्क्वेअर युनिट, स्क्वेअर सेंटीमीटर. मीटर दिलं असतं तर स्क्वेअर मीटर, पण इथे युनिट सेंटीमीटर मीटर काहीच नाही, मीन्स स्क्वेअर युनिट. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर is equal to 18 square unit. Okay, PQR this is obtuse angle triangle, आणि obtuse angle triangle ची ही झाली हाईट. ओके, एकदा हाईट इथून ड्रॉ केली ह्या वर्टायसेस मधून इकडे, एकदा हाईट इथून इकडे ड्रॉ केली, सो दिस इज हाईट अँड दिस इज बेस. परत ट्रायंगल तोच, अगेन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2. आता बेस चेंज केला, हाईट एकदा ही घेतल्यानंतर बेस हा झाला होता. आता हाईट जर ही घेतली क्यू टी तर बेस कोण असेल, पी आर, राईट. सो 1/2 इंटू पी आर इंटू क्यू टी. ओके, से दिस इक्वेशन नंबर 1. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, वी नो द एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरची व्हॅल्यू किती आलेली, 18. सो राईट डाऊन, याच्या जागेवरती 18 इज इक्वल टू 1/2
पी आरची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे दॅट इज 12 आणि क्यू टी आपल्याला फाइंड करायचं आहे. सो राईट डाऊन क्यू टी ॲज इट इज. 2 1 जा 2, 2 6 जा 12. देअरफॉर 18 हा 6 इकडे मल्टिप्लाय, 6 इंटू 1 मीन्स 6. क्यू टी सोबत मल्टिप्लाय तो इकडे डिवाइड होईल अँड विच इज इक्वल टू क्यू टी. 6च्या टेबलमध्ये 3 जा, देअरफॉर क्यू टी इज इक्वल टू 3 युनिट. क्यू टी इज इक्वल टू क्यू टीची व्हॅल्यू किती आली 3 युनिट. ओके, इथे काय केलं आपण अगेन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू राईट. ट्रायंगलचा एरिया काढलाय, पी क्यू आरचाच एरिया 2 वेळेस घेतला. फक्त एकदा बेस आणि हाईट ही घेतली, एकदा बेस हा घेतला, एकदा हाईट ही घेतली राईट ना. अशा 2 वेळेस केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, क्यू टीची व्हॅल्यू मिळेल. दॅट इज क्यू टी इज इक्वल टू 3 युनिट. ओके, नॉट स्क्वेअर युनिट. एरिया असेल तरच स्क्वेअर लावायचं, अदरवाईज युनिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 इज इन adjoining figure AP is perpendicular to, this is perpendicular, this segment AP is perpendicular on BC. BC वरती perpendicular आहे. then AD and BC both are parallel. पॅरलल म्हणजे हे जे डिस्टन्स असेल AP तेवढंच डिस्टन्स हे असेल, तेवढंच डिस्टन्स हे असेल, तेवढंच डिस्टन्स जर मी इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तेवढंच असेल. सपोज इथं दिलेलं आहे आपल्याला, ओके नाही दिलेलं आहे. AP जेवढं असेल, सपोज दिस इज 5 सेंटीमीटर, देन दिस इथून जर एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आपण, सपोज दिस परपेंडिक्युलर, तर तो पण तेवढाच असेल. ओके, जेवढं AP असेल तेवढाच इथून ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर असेल. समजा हा ड्रॉ केला आहे आपण DN सेगमेंट. सो DN अँड AP बोथ आर इक्वल. वाय बोथ आर इक्वल? बिकॉज AD इज पॅरलल टू BC, दॅट्स वाय. सो आपल्याला फाइंड करायचं इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, सो राईट डाऊन हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू ABC म्हणजे हा एवढा ABC एवढाच. ABCचा बेस जर बघितला तर BC बेस आहे आणि हाईट जर बघितली तर AP हाईट आहे. सो BC इंटू AP अपॉन BCD मीन्स दिस BCD एवढा ट्रायंगल BCD कसा आहे, ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल आहे. C अँगल बघितलं तर कसा आहे तो बघा BCD ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल, आणि ऑप्टिव्स अँगल ट्रायंगलची हाईट कुठे असते, त्याच्या बाहेर असते. ह्या पॉईंटमधून टाकली आपण हाईट DN. ओके, बेस कोणता आहे त्याचा BC, कारण BCला पुढे एक्सटेंड केलं आहे आणि मग नंतर DN टाकला आहे. सो BC इंटू DN. ओके, सो BC कॅन्सल, AP अँड DN ऑल्सो कॅन्सल. AP इज इक्वल टू DN आहे ना, कारण AP आणि DN बोथ आर इक्वल. इथे लिहा सिन्स AP इज इक्वल टू DN. वाय AP अँड DN बोथ आर इक्वल? बिकॉज AD इज पॅरलल टू BC. AD आणि BC पॅरलल आहे म्हणून हे जे डिस्टन्स असेल तेच हे असेल, तेच इथं पण असेल आणि तेच हे पण असेल, म्हणून ते दोन्ही कॅन्सल. समजा हे 5 आहे तर हे पण 5. सो 5 गेट कॅन्सल. आणि BC दर दोघांचा कॉमन बेस आहे. पहिला ट्रायंगल ABC होता त्याचा पण BC बेस आहे. दुसरा ट्रायंगल कोणता आहे BCD, त्याचा पण बेस BC. सो बेस गेट कॅन्सल, हाईट गेट कॅन्सल. इकडे काय राहील, दॅट इज 1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1. आणि हा इकडे डिवाइड येतो, इकडे जाऊन 1 सोबत मल्टिप्लाय होईल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1 इंटू दिस ट्रायंगल मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल BCD. सो both the triangles are equal. So finally we get area of triangle ABC is equal to area of triangle BCD. मीन्स यांचा एरियाचा रेशो किती आला 1 म्हणजेच किती 1/1. आपल्याला रेशो काढायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू BCD. 1 मीन्स 1/1. हे नाही लिहिलं तरी चालेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल BCD इज इक्वल टू, इथे फक्त 1 आलं होतं आपलं. 1 मीन्स 1/1. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC
अपॉन BCD याला असेल देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. 1/1 means 1:1. So this is the final answer. And write down here AP is equal to DN. AP, since AP is equal to DN, AP and DN both are equal. Next, last question of this exercise, question number 5. So the question number 5 is, okay, this is the triangle ABC. Okay, this one is triangle ABC and this one is PQC, another triangle PQC. Okay, and मोठ्या ट्रायंगलची ही झाली हाईट. ही जी ED दिसते, ED इज द हाईट ऑफ ABC आणि PQC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. PQC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो PQ इज द हाईट, QC इज द बेस. मोठा ट्रायंगल जो आहे ABC, मोठ्या ट्रायंगलमध्ये BC बेस अँड ED इज द हाईट. आणि छोटा ट्रायंगल PQC राईट अँगल ट्रायंगल आहे. देअरफॉर PQ इज द हाईट अँड QC इज द बेस. आपल्याला फाइंड करायचं आहे फर्स्ट वन, आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC, सॉरी PBC. Area of triangle PQB means this PQB. This is 90 degree. That's why this angle is also 90 degree. PQB म्हणजे हा वाला आणि PBC means हा वाला. पहा PQB हा PQB ची बेस BQ आणि हाईट PQ. PBC जर बघितला PBC तर बेस PC, हाईट PQ, म्हणजे दोघांची हाईट कशी सेम आहे. हाईट सेम आहे तर डायरेक्ट आपण रेशो कोणा सांगणार, करस्पॉन्डिंग बेसिस. पहिल्या ट्रायंगलचा बेस PQBचा बेस आहे QB आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे PBC, BC इज द बेस. दोघांची हाईट कशी कॉमन. PQB मध्ये पण PQ येतो आणि PBC मध्ये पण PQ. सो PQ इज द कॉमन हाईट. So write down here, since both the triangles having same height, which is the height, that is segment PQ. Segment PQ is the common height. Next, we have to find the ratio of triangle area of triangle PBC upon area of triangle ABC. PBC by ABC. Triangle PBC means this PBC. PBC चा बेस BC आणि हाईट PQ. ABC साठी बेस BC आणि हाईट AD. दोन्ही ट्रायंगलचा इथे बेस सेम आहे, राईट. सो बेस सेम आहे तर करस्पॉन्डिंग हाईट PBC म्हणजे हा PBCचा हाईट आहे PQ अपॉन ABC ची हाईट आहे AD. कारण की बेस दोनांचा सेम आहे, बेस इज इक्वल टू BC. सो राइट डाउन हियर, सिन्स both the triangles having same base, and which is the base, that is segment BC is the same base, right. आता राहिलेला तिसरा आणि चौथा रेशो, that is the homework. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क 3 and 4. तिसरा आणि चौथा जो रेशो आहे that is for your homework. Okay, in next lecture we are going to learn about the basic proportionality theorem. ठीक आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.